अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाला आज एक आठवडा पूर्ण झालाय। शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर मोठा संयुक्त हल्ला केलाय। ट्रम्प यांनी याला ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव दिलंय। इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनींसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय। तर आतापर्यंत इराणमध्ये 1332 सामान्य नागरिकांचाही मृत्यू झालाय। खामेनींच्या निधनानंतर भारत, पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळतात। इराणनं देखील इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र डागलेत आणि त्यामुळे आखाती देशांमधील विमानसेवा ठप्प झाली होती। तसंच इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी ही बंद केल्यानं जगभरातील कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झालाय। याशिवाय या युद्धामुळे अनेक घडामोडी गेल्या आठवड्याभरात घडल्यात। दरम्यान हे युद्ध कधी संपणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। तर गेल्या आठवड्याभरात अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे आपण पाहूयात ग्राफिक्सद्वारे। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा पहिल्याच दिवशी या युद्धात मृत्यू झालाय। खामेनींसोबत इराणच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले 48 नेतेही ठार झालेत। इस्रायलच्या शाळेवरील हल्ल्यात इराणमध्ये 165 विद्यार्थी मृत्युमुखी पडले। इराणमध्ये आतापर्यंत 2400 तर इस्रायलमध्ये 12, अमेरिकेचे 6 सैनिक ठार झालेत। इराणकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे आणि त्यामुळे 1500 जहाजं अडकलेली आहेत। तर इराणचं नौदल, हवाई दल आणि लष्कर संपवल्याचा ट्रम्प यांनी दावा केलाय। इराणकडे 32 जहाजं होती, सारी बुडवली असाही ट्रम्प यांचा दावा आहे। तर इराणचा मित्रदेश असलेल्या लेबनॉनवरही अमेरिका आणि इस्रायलने हल्ले केलेत। ब्रिटन, स्पेन, फ्रान्स सारखे देश अमेरिका, इस्रायल सोबत युद्धात उतरले नाही। इराणकडून अमेरिकेचे आखाती देशातील तळे आणि इस्रायलवर देखील हल्ले करण्यात आलेत। तर युद्ध 4 आठवड्यांपेक्षा जास्त चालेल, शांतता संदर्भात आता चर्चा नाही असं ट्रम्प यांनी इशारा दिलाय। तर युद्ध संपवायचं नाहीच, प्राण असेपर्यंत लढू असं इराणी नेत्यांनी प्रत्युत्तर दिलंय। तर आखाती युद्धामुळे तेलही महागलं आहे। आज बॅरेलचा दर हा $100 वर गेलाय। अमेरिकेच्या USA अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेवर हल्ला केल्याचा दावा इराणनं केलाय। ही युद्धनौका सध्या अरबी समुद्रात तैनात आहे, तिथेच तिला लक्ष्य करण्यात आलंय। या युद्धनौकेवर मिसाईल्स आणि ड्रोन डागण्यात आल्याचा दावाही इराणनं केलाय। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाला आठवडा झालाय। अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर हल्ले सुरूच आहेत। इराणची राजधानी तेहरानमधील मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब हल्ले झाल्याचं समोर आलंय। दरम्यान UAE मधल्या फुजेराह शहरातल्या तेलांच्या साठ्यांवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर मोठं नुकसान झालंय। सॅटेलाइट इमेजद्वारे टिपलेल्या चित्रांमधून हे स्पष्ट होत आहे। UAEच्या हवाई संरक्षण प्रणालीनं काही ड्रोन हवेतच पाडल्याचं सांगितलंय। मात्र ड्रोनचे अवशेष तेल टँक परिसरात पडल्यामुळे आग लागली आणि मोठा धूरही दिसतोय। दरम्यान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे आगीचा भडका उडालेला पाहायला मिळालाय। अमेरिका, इस्रायल, इराण युद्धादरम्यान रशियानं इराणच्या समर्थनार्थ एक प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही इराणसोबत काम करणं सुरू ठेवू, दोन्ही देशांचे एकत्रित प्रोजेक्ट्सही सुरू राहतील अशी प्रतिक्रिया रशियाचे ऊर्जा मंत्री सिविलेन यांनी दिली आहे। तर या युद्धादरम्यान नेमकं आज काय घडतंय या युद्धाचे ताजे अपडेट्स आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर इराणनं शरण यावं असा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना अल्टिमेटम दिलाय। इराणमध्ये आता जमिनीवरून युद्ध लढण्याची अमेरिकेची तयारी झालेली आहे। इराणला रशिया मदत करताय असा ट्रम्प यांचा आरोप आहे, मात्र रशियाकडून याचा इन्कार करण्यात आलाय। तर लेबनॉनमधल्या युद्धबळींची संख्या 200 वर पोहोचली आहे, तर इराणमध्ये आतापर्यंत 2400 लोक ठार झालेत। इराकमध्ये अमेरिकेच्या तेल कंपनीवर इराणनं हल्ला केलाय। तर इराणचा अमेरिकेशी युद्धनौका असलेल्या अब्राहम लिंकनवर ड्रोन हल्ला केलाय। इराणच्या 32 युद्धनौका समुद्राच्या तळाशी गेल्या, आम्ही बुडवल्या असाही ट्रम्प यांचा दावा आहे। सौदी अरेबियामध्ये प्रिन्स सुलतान हवाई तळावरचा इराणचा हल्ला हा परतवून लावण्यात आलाय।
इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर आज सकाळी हल्ले करण्यात आले. तर अमेरिका मेरोप्स नावाची ड्रोन विरोधी यंत्रणा आता आखातात उतरवणार असल्याची माहिती समोर येते. तर अमेरिकेमध्ये संरक्षण कंपन्यांना चौपट उत्पादन करण्याचे ट्रम्प यांनी आदेश दिलेत. इराणमधलं सशस्त्र आक्रमण थांबवा असं पुतीन यांनी आवाहन केलंय. तर इराणसाठी आमच्याकडे गरजेपेक्षा जास्त युद्धसामुग्री आहे अशी व्हाईट हाऊसनं धमकी दिली आहे. ऑपरेशन एपिक फ्युरी 4 ते 6 आठवडे चालेल असाही अंदाज व्हाईट हाऊसनं वर्तवलाय. रशिया इराणला गुप्तचरांमार्फत मिळालेली गोपनीय माहिती देत असल्याचं वृत्तही समोर येत आहे. तर इराणचे रात्रभर इराकच्या बगदाद आणि ताजी शहरांवर हल्ले सुरूच आहेत. युद्धामुळे देशभरात इंधनाच्या तुटवड्याची भीती व्यक्त होत असताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या नागरिकांना परवडणारं आणि शाश्वत इंधन पुरवणं हे आमचं प्राधान्य आहे आणि आम्ही ते करतोय. भारतात ऊर्जेची कमतरता नाही आणि आमच्या ऊर्जा ग्राहकांना काळजी करण्याची काहीच गरज नाही अशी प्रतिक्रिया हरदीप सिंग पुरी यांनी एक्सपोजद्वारे दिली आहे. केंद्र सरकारने व्यावसायिक वापराच्या एलपीजीचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र यामुळे हॉटेल इंडस्ट्री पूर्णतः उद्ध्वस्त होईल आणि त्यामुळे केंद्र सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी नागपूर रेसिडेंट हॉटेल असोसिएशनने केली आहे. युद्धाच्या या कठीण काळात आम्ही केंद्र सरकार सोबत आहे, मात्र सरकारनं एलपीजीचे प्रतिबंध सरसकट न लावता टप्प्याटप्प्याने लावावे, अन्यथा पुढे 4 ते 5 दिवसात हॉटेल इंडस्ट्री पूर्णतः बंद पडेल असं नागपूर रेसिडेंट हॉटेल असोसिएशन कार्यकारिणीचे सदस्य सुदर्शन वत्सलवार यांनी सांगितलंय. केंद्र सरकारने एलपीजीच्या कमर्शियल वापरावर पूर्णतः बंदी आणल्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. आपल्यासोबत सुदर्शन वजलवार आहे, जे हॉटेल संघटनेशी जुडलेले आहे. आपण त्यांना विचारूया. खरं तर केंद्र सरकारने जो निर्णय घेतला, या संपूर्ण निर्णयाचा ओव्हरऑल देशभरातल्या हॉटेल इंडस्ट्रीवर कसा परिणाम होईल? हॉटेल इंडस्ट्रीवर याचा खूपच गंभीर परिणाम होणार आहे. कारण जर तुम्ही कमर्शियल सिलेंडर्सच बंद करून टाकले तर हॉटेल इंडस्ट्री आणि रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये एवढी जी प्रचंड मॅनपॉवर देशभरात काम करते त्याच्यावरती आज नाही 3 दिवसांनी 4 दिवसांनी गदा येणार आहे. कारण जेवढा तुमच्याकडे LPG सिलेंडर्स आहेत तर तेवढेच तुम्ही वापरणार आणि त्याच्या पलीकडे काहीच क्लॅरिटी नाही आहे. आणि जर 100% बंद झालं तर ही पूर्ण इंडस्ट्रीजच कोलॅप्स होईल. तर मला गव्हर्नमेंटला म्हणजे सजेस्ट असं करायचं आहे, विरोध करायचा नाही आहे. देशासाठी आहे तर देशासाठी घेतलेला निर्णय हा योग्यच असेल. परंतु याच्यामध्ये काहीतरी मध्यम मार्ग निघाला पाहिजे की तुम्ही सिलेंडर्स थोडे कमी केले, कमर्शियल कमी केले आणि अजून जर हे वॉर असंच वाढत राहिलं तर ते अजून थोडेसे कमी केले, परंतु थोडा ब्रीदिंग स्पेस दिला आमच्या इंडस्ट्रीला टू सर्वाईव्ह. कारण याच्यावरती करोडो लोक यांचे आयुष्य याच्यावरती आहे. तेवढी माझी रिक्वेस्ट आहे, काहीतरी मधला रस्ता याच्यावरती काढावा. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचं फार सुंदर डिसिजन आहे, परंतु कमर्शियल लोक पण शेवटी येतात कुठे? म्हणजे हेही लोक जे आमच्याकडे काम करतात ते डोमेस्टिकली यूज करतात, पण त्यांचंही जर इथे उद्योगधंदे चालले तर त्यांना घरी काय उपयोग आहे ना. त्याच्यामुळे डोमेस्टिक बरोबरच थोडंसं कमर्शियललाही सपोर्ट करावा एवढी आमची इच्छा आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी 2 दिवसीय अभ्यास वर्गाचं आयोजन करण्यात आलंय. आजपासून या अभ्यास वर्गाची सुरुवात होणार असून रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. या 2 दिवसीय अभ्यास वर्गामध्ये एकूण 9 सत्रांचं आयोजन करण्यात आलंय. विविध विषयांवर मान्यवरांकडून नगरसेवकांना मार्गदर्शन केलं जाईल. सभागृहातलं कामकाज कसं चालतं, विविध विषय प्रभावीपणे कसे मांडायचे, प्रशासनाशी समन्वय कसा ठेवायचा, अशा महत्त्वाच्या विषयांवर यावेळी मार्गदर्शन केलं जाईल. राज्यसभेचा अर्ज भरण्याआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी शरद पवार पक्षाचा प्रस्ताव होता. पार्थ पवारांना सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर उमेदवारीचा प्रस्ताव देण्यात आला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या संदर्भात प्रस्ताव दिलेला होता, मात्र या प्रस्तावावर राष्ट्रवादीकडून उत्तर आलेलं नाहीये. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सदस्यांच्या यादीत केवळ वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समाविष्ट केल्याप्रकरणी गटनेते राजेश अडूर यांना प्रदेशाध्यक्षांनी कारण दाखवा नोटीस जारी केली आहे. 2-3 दिवसात या संदर्भात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत.
पक्ष शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय. चंद्रपूर महापालिकेच्या विशेष सभेमध्ये काँग्रेस गटनेते राजेश अडूर यांनी महापौरांना बंद लिफाफ्यात नावं दिलेली होती. मात्र ही 7ही नावं केवळ वडेट्टीवार गटाचीच होती. खासदार धानोरकर गटाच्या एकाही नगरसेवकाचा यात समावेश नव्हता. धाराशिव जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीची निवड पार पडली आहे. यामध्ये महिला राज पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 8 पैकी तब्बल 7 पंचायत समितीवर महिला सभापती आहेत आणि यामुळे शिवसेनेचा बोलबालाही पाहायला मिळतोय. तब्बल 6 पंचायत समितींवर शिवसेनेचा सभापती निवडला गेलाय, तर धाराशिव आणि तुळजापूर या 2 पंचायत समित्यांवर भाजपचा झेंडा फडकलाय. जिल्ह्यातील कळंब पंचायत समितीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडे समसमान मतं होती. या ठिकाणी ईश्वर चिठ्ठीनं निवड झालेली आहे. मात्र ईश्वर चिठ्ठी ही महायुतीच्याच बाजूने निघाल्यानं शिवसेना आणि भाजपचा सभापती आणि उपसभापती निवडला गेलाय आणि त्यामुळे जिल्ह्यातील 8ही पंचायत समितीवर महायुतीचंच वर्चस्व पाहायला मिळत आहे. आम्ही कामे करू आणि एकनिष्ठ कामे करू. सर्वप्रथम मी जनता पार्टीचे आभार मानते. राणादादा, मल्हारदादा आणि अर्चनाताई यांचे मी आभार मानते. त्यांनी जो विश्वास टाकला आमच्यावर तो आम्ही पूर्ण करू. उमरगा पंचायत समितीवर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुलेची सभापतीपदी निवड झाली आहे. आकांक्षा चौगुलेंची बिनविरोध सभापतीपदी निवड झाली आहे. मुलीची सभापतीपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी हटके जल्लोष केलाय. बाप आणि लेकीनं डीजेच्या तालावर भन्नाट डान्स केलाय. सभापतीपदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच होती. इंदूरहून अकोल्याकडे जाणाऱ्या धावत्या खासगी बसला आग लागलेली होती. या बसमध्ये 30 प्रवासी होते. मात्र आग लागताच बसमधील प्रवाशांना उतरवण्यात आले आणि त्यामुळे प्रवासी बचावले, तर आगीत बसचं मोठं नुकसान झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.